महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा पोलिसांची दमदार कारवाई. 5,14,800 रुपयांचा मद्यसाठा जप्त. एक आरोपी अटकेत. गोपनीय माहितीच्या आधारे शहादा पोलिसांनी शहरात मोठी कारवाई करत बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 5,14,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहादा शहरात अवैधरित्या मद्य साठवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करून पोलिसांनी सापळा रचत अचानक धाड टाकली. यावेळी विविध प्रकारचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. बियर 500 ml, 750 ml बाटल्या तसेच देशी टॅगो पंच 90 ml, 500 नग असा एकूण 5,14,800 रुपये किमतीचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या पथकात PSI विनोद पाटील, अश्विनी सानप तसेच पोलीस हवालदार योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप वाघ, शिवाजी शिरसाट, नारायण कानडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचत ही कारवाई यशस्वी केली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे. शहादा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.